नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दळवी म्हणजेच मालवणचं पेंडी म्हणजे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे कारण आजचा प्रवास तितकाच सुंदर आहे। मी चाललो आहे मांढरा देवीच्या दर्शनाला वाई येथे। आफ्टर 2 इयर्स म्हणजे 2 वर्षानंतर मी चाललो। मला म्हणजे खूप इच्छा होती, 2 वर्ष झाली मी जायचं म्हणतो आहे, पण योग काय जुळून येत नव्हता। तर योग असा जुळून येत नसतो, तुम्ही असं मनाशी पक्क ठरवलं पाहिजे की मला जायचंच आहे। तर मे महिना माझा खूप बिझी चालला आहे। मी इकडे तिकडे याच्या लग्नात त्याच्या लग्नाला किंवा गावी जाऊन आलो, त्याच्या आधी मी हरिहरेश्वरला जाऊन आलो। तर मी असं ठरवलं की आज एक संडे राहिला आहे मे महिन्याचा, जो की मी काय असा कुठे स्पेंड करणार नव्हतो। तर तो संडे मी आता हा पकडला आहे आणि निघालो आहे वाई येथे मांढरा देवीच्या दर्शनाला। तत्पूर्वी एक गोष्ट मला सांगायची आहे की मी कुठेही प्रवासाला जातो, माझ्यासोबत माझे मित्र असतात, तुम्ही बघितलं असाल, पण तुम्हाला आज दिसेल आज कोणीच नाही। यावेळीसुद्धा मी प्लॅन केला होता, माझ्या एका मित्राला बोललो होतो की आपल्याला मांढरा देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि माझी खूप इच्छा आहे आणि खूप वर्ष ऑलमोस्ट झाली की मी गेलो नाही। तर तो मित्र बोलला की ठीक आहे बघूया, मी सांगतो। तर अशा प्रकारे सांगतो करून त्याने कालपर्यंत वेळ घेतला आणि परवा दिवशी मला बोलला की नाही प्रथमेश पॉसिबल होऊ शकत। म्हटलं ठीक आहे। काल परत तेच की मला वाटतं काल सांगतील की मी येतो आहे घरून, बट नाही तेच की प्रथमेश नाही पॉसिबल होऊ शकत, मी नाही येऊ शकत। मी बोललो की असं तर नाही सांगतो, पण म्हटलं की चल प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, तर मी प्रॉब्लेम्स असतील समजून त्यांनी प्रॉब्लेम्स मला सांगितलं नाही काय नाही ते। मी म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे, नाही यायचं नाही, एखाद्याला कशाला जबरदस्ती करायची। पण आज मी सकाळी येताना ओला बाईक बुक केली होती, थोड्या स्कूटीने आलो। येता का कोण जाणे मला त्या गोष्टीचा खूप राग आला। भाई मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला यायचं आहे करून, मग तुम्ही आधी हा की हो येणार चला ठीक आहे, नंतर जर तुम्ही नाही म्हणत असाल तर ते खूप असं एवढं बॅकस्टॅबिंग थोडी चालतं। तर मी परत सकाळी फोन फिरवला 5:45-6च्या दरम्यान की काय येत नाही। मी म्हटलं चला निघा तुम्हाला यायचं, ते बोलतात की नाही प्रथमेश जमणार, मला खूप काम आहे। मी म्हटलं काय काम आहे, तर त्यांनी सांगितलं की काम आहे। मी परत फोन ठेवला, परत एकदा मी त्यांना कॉल केला। मी बोललो की ह्या कामाव्यतिरिक्त कुठलं काम आहे, तर ते बोलत आहेत की नाही या कामाव्यतिरिक्त कुठलंच काम नाही। मी म्हटलं फ्रेश व्हा निघा। मी 2 मिनटं विचार केला, मला कॉल बॅक केला आणि मी सांगितलं की मी येतो आहे, तू तिथेच थांब। सो अशा प्रकारे मी कळंबोली मॅकडॉनशी इथे हायवेच्या इथे आहे आणि आता त्यांची याची वाट बघतो आहे। सो आता पुढचा प्रवास मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे, स्टे ट्यून्ड। हा आहे तो व्यक्ती, ह्या व्यक्तीला मी बोलवलं आहे। इथे बस स्टँडवर आलो पनवेल डेपोला आणि इथे कराडला जाणारी गाडी आम्हाला बघायची आहे, जेणेकरून आम्ही वाई फाट्याला उतरू। आपल्याला पाहिजे ती गाडी आलेली आहे सातारा। पाऊस आलेला आहे आणि आम्हाला जायला 2 गाड्या लागल्यात। आपण गाडीमध्ये बसत आहोत। 7ला गाडी सुटली आणि आता 7:45 झाले। 7:45ला ज्यांनी नाश्त्यासाठी इथे थांबवले, ॲक्च्युली तिथे थांबवलं पाहिजे, तर तो ॲक्च्युअली फूड मॉल आहे। अभी जहाँ पे रुकवा है वहीं पे खाना पड़ेगा। चलो
सो गाईज आपल्याला उतरायचं होतं वाई फाट्याला. 7 वाजता मी गाडी सोडली. आता 11:30 झाले, बरोबर 11:20 झाले. म्हणजे ऑलमोस्ट 4.5 तास प्रवास करून आम्ही पाचवडला बसलो आहे. कारण वाई फाट्यावरनं रस्ता काहीतरी बंद आहे, तिथून काही गाड्या जात नाही. म्हणून पाचवडवरनं आता मी गाडी पकडणार आहे वाईला जाण्यासाठी. आता एक बस आहे 12:15 नंतर आणि आम्ही तिथे टमटम विचारली तिथे, तर ते 10 पॅसेंजर भरणार बोलतात, त्याच्यानंतरच चालवणार. तर आता असा एक बसला आहे. सो म्हणून आम्ही ठरवलं की इथे थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं. तर आम्ही आलो होतो. आम्ही आलो पाचवडला. मग रिटर्न जायचं आहे सुरूर फाट्याला. मग तिथून बस जात नाही, आम्हाला काहीतरी लोकल पकडायचं होतं. म्हणून आम्ही हा ट्रक पकडला आहे आणि बसलो. काय 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 ड्रायव्हर तर तुम्हाला बोललो मी सुरूर फाट्याला आलो आहे. त्याचं रिझन असं आहे की आमचा प्लॅन अचानक चेंज झाला. तिथून आम्ही गाडीने जाणार होतो बसने, पण तिथे बस वगैरे लागायला खूप वेळ लागणार होता. तर या माणसाने गाडी अरेंज करण्यासाठी कॉल केला होता. सकाळी आम्हाला काही गाडी अरेंज झाली नाही, पण अचानक आम्ही काही नाश्त्याला बसलो त्यावेळी ती गाडी अरेंज झाली. जाता पेट्रोल नाही. मी काय बोलतो तिथं हिंड जाता पेट्रोल तर अशा प्रकारे बस, ट्रक आणि स्कूटी याचा प्रवास करून आम्ही पोचलो मांढरदेव देवस्थानकडे. ही आहे दर्शनाची रांग. आज पौर्णिमा असल्या कारणाने थोडी गर्दी आहे आणि वर लाईन खूप फिरून पण आहे. सो नेहमीप्रमाणे आपल्याला आता दर्शनाच्या लाईनला राहायचं आहे उभं. या मंदिराच्या पायऱ्यांवर ना उन्हामुळे एवढे पाय भाजत आहेत, पण हे जे लाईनला राहत ना उभे, इथे अजिबात पाय भाजत नाही. मे बी कंटिन्यू माणसं उभी आहेत ना म्हणून असेल. आणि ते बेकार पाय भाजतात, बेकार म्हणजे बेकार. तर हे दर्शनाची लाईन, दर्शनाची रांग पार करून आलो. इथे मंदिर आहे, पण या मंदिरापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप म्हणजे अजून खूप मोठी लाईन क्रॉस करावं लागेल. हे माझ्या मागे जे दिसते ना, इथे पास प्रोव्हाइड करतात. 200 रुपये पर पर्सन पास आहे.
जर तुमच्यासोबत कोणी वृद्ध असेल किंवा तुम्हाला जर लवकर वगैरे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथून पास घेऊ शकता, VIP पास. इथून लगेच दर्शन घेतो. पण आम्ही आता लाईनला लागलो आहे. आमचा पास बंद होता कारण आम्हाला पण जायला थोडासा लेट होणार आहे, म्हणून आम्ही पास ट्राय करत होतो, बट आम्हाला पास भेटला नाही. मे बी देवीच्या मनात असं आमचं इकडून दर्शन घ्यायचं असेल, आम्हाला असं दर्शन घ्यायचं असेल देवीचं म्हणून आम्ही रांगेत लागलो. सो अशा प्रकारे आमचा 1 तास ते 1.25 तास आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे होतो. तर अशा प्रकारे पूर्ण मंदिराचं दर्शन घेऊन झालं. सोबतच आजूबाजूला छोटी काही मंदिरं होती, त्यांचंही दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या दिशेने निघालो आहोत. सो आजचा दिवस खूप 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 सुंदर प्रकारे गेला आणि देवीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.